महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक संवेदना व्यक्त केली। बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला। साहजिकच अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आता तुम्ही जे विचारलं बरोबर आहे। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते। कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले। एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते। एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत। हे फार मोठं एक दुर्दैव आहे। आणि आज मी नेमका बुलढाण्याला आहे, मी आता निघालोच आहे मुंबईला। लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।